गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. अरे जया जेवाय आणखी, अरे भूक लागली. काय करते तू? आली आली दमा थोडस आली. आली म्हणजे हा काय करते मला काय कळलं. तू कामापासून जेवाय जेवा. आणि काय ग, कांदा चटणी शेळ तुकडं. अरे कष्ट करतोय मी रानात आणि असलं मला खायला घालते वय. अरे तुला लाजायचं कळतंय का? मर कष्ट करतोय काय माझं निहून तू काय बापाला दिसतेस का काय तुझ्या? होय ग. मग काय तर माझ्या आई बापाला देते, त्यांना काय कमी नाही तर हितनं द्यायला. अरे काय कमी नाही मग हे असलं घालते मला. तुला नाही काय व तुमचं प्रत्येकच बारीला माझ्या आई बापाला कामध्ये घ्यायची गरज आहे तुमची? काय म्हणजे मग जातंय कुठं माझं? मला हे असं कुठं घालते खायला. तुला लाजायचं कळतंय माझं? तू आहे ना तुझ्या आई बापाला देऊन देऊन माझं घरी कायची बारी केली की. काय तर सारखं आई बापाकडे जातेस ग माझ्या. अरे तुला लाजायचं कळतंय का? नवऱ्याला हत्तीच होय का? असली कुठं बायको असते काय? हा असल्या कुठं नवरा असतो का? किती दिवस झालं गॅसची टाकी आणा, गॅसची टाकी आणा, तर गॅसची टाकी आणा ना. आणि माझ्या आई बापाकडे जातो हाय का ह्याच्या घरात तुकडा? हा सारखं माझ्या आई बापाकडे जात हाय का तुझ्या घरात काय? आणि माझ्या आई बापाला काय देणार आहे? अगं काय आहे तुझ्या आई बापाला? तुझा आई बाप माझ्या जीवा आहेत की. आता त्यांना दिली असतील की गॅसची टाकी, त्यांना माझी गॅसची बी टाकी पुराणा लागली सांगायला. मग सांगितलंय की माझ्या आई बापाकडे जाऊ नको म्हणून. सारखं हाय करा गॅसची टाकी आणायची हाय का माहिती? अगं मला हत्ती गॅसच्या टाकीसाठी आता जीव गेला असता की माझा. तुला आता गॅसची टाकी आणून देतो. आता बघ तुझ्याकडे बघतो. मला हत्ती वय नवऱ्याला. थांब आता तुला बघतोच. अहो दादा, अहो लय भूक लागली. लिंब्या गप्रे लय अहो भूक आणि लागली. तिथंच भूक लागली. खातो का आता? मलाच खा की. नको नाही खा का नको. आला का मी दुसऱ्याच्या रानात ऊस आणतोय आणि ते उसाव मी दिवस काढतोय. 4-5 दिवस झाले मी उपाशी आहे. माझं तर लय वाईट झालंय. जिथं पाला भेटेल शिर्डी ग तिथं चरतोय. आता काय पाणी प्यायला माणसाला म्हणलं तर किती लांब जावं लागतंय. मग काय? आता गॅसच नाही तर तुकडं कोण कोणाला देतय का? मग काय एक करू लिंब्या, आपण कोणाच्या तरी शेतात जाऊ जाऊ. आणि तिकडच काहीतरी खाऊ. मग काय हा चल चल. आईला सगळं खरं झालं. बायकोला सांगतोय, बायकोला म्हणतोय वय टाकी घेऊन आल्या तुझ्याकडे बघतो. आणि टाकी कशी आणणार आहे? तिथं टाकी द्यावी लागते. ते एवढं बी खरं आहे. काय करू? ते दागडे आहेत की गॅसवाला सरपंचाच्या ओळखीचा. सरपंचाचं नाव सांगायचं आणि टाकी त्याला द्यायची. अरे सगळं खरं पण तू आणणार कशा? डोक्यावर आणल्यावर काय इज्जत राहील का तुझी? वा ला 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 ला. अरे बा सायकल चोर पकडा पकडा चोर चोर. अरे थांबलं का? कोण? एकच मिनिट थांब. आता माझा नेम दाखवतो. आज तर लिंब्या काय खाया भेटल म्हणून वाटतच नाही पोटाला. मग काय नको ते दिवस अरे लिंब्या काय? अरे उठ थांबा दीक्षित. लिंब्या उठ. ह्याला आता असं करतो चिंध्याच करतो चिंध्याच. मी नाही काय करतो का नाही? अरे माझी नाही बाबा चुकी. दोन मिनिट. अरे काय झालं माझी अर्जुन दादा आणि लिंबू? मी तिथं लगवीला थांबलो होतो आणि खुशाल माझी सागरी सायकल नेली आणि मी त्याला ताणत होतो आणि मग तुला लागली चप्पल. आज मला सांगा एवढं युद्ध चाललंय. मी कुठेतरी पेट्रोल वाचवायचं बघतो
म्हणून मी सायकल फिरतोय म्हणा आम्हाला चपला मारत फिरतो लगा तसं नाही लागा अर्जुन दादा लागली की चप्पल मारून माझी गेली. सायकल मला वाटलं की दुसरं कोणतरी चोरांनी नेली आहे. म्हणून मी त्याला ताणत होतो आणि तेवढं तुम्ही फुटणं आलाय म्हणून तुम्हाला लागली चप्पल माहितीये का नेम नाही तर हाणायचे कशाला नियमाचं याला काय मला माहिती आहे तुम्ही पुढे येणार आहे म्हणून काय डोळं गेलं होतं काय तुझं तसं नाही लागा अर्जुन दादाला का मला मी पण अध्यक्ष गेला मला कळत नाही का काय करायचं आणि काय नाही का आमच्या पोटाला नाही म्हणून आम्ही एकामेका संघाला चाललोय जोडीनं मग तोच विषय झालाय मी सुद्धा कुठेतरी 4 पैसे पेट्रोलला वाचतील म्हणून मी सायकलीवर फिरतोय मला नाही का काळजी म्हणजे आमच्या सारखी तुमची बी परिस्थिती आहे अहो अगदी खरंय आज या युद्धाने लोकांना जाम केलंय काय तुम्हाला काय परिस्थिती होणार आहे माहितीये का तुम्हाला हा त्याच्यामुळे कुठेतरी 4 पैसे वाचावे म्हणून मी सायकल येऊ माझ्याकडे काही गाड्या नाहीत का बरं, जाऊन दे लिंबे लागली ना चेपल अरे चुकून लागली दादा चुकून लागली या जाऊ द्या. जाऊन दे हा लागली त्या सागराकडे बघतो आता मी हा. फक्त आता काय करा माहिती का जेवणाचं काहीतरी खायचं बघा चला काहीतरी बघू हा कुठं बी मी काय पण खाऊ. तुमच्या बरोबर येतो अध्यक्ष भुकले लाग अरे माझ्या खिशात दमडा असता तर तुला नसतोय मग चारलं मीच उपाशी मी तुला कुठे चारणार लय आव भूक लागली लिंबे आपण केलेला ती माशी हा काय केलं सांगितलंय तुला कोणाच्या तरी शेतात हा जायचं मग आपण काय करू आपण तिघं जाऊ जसं चल. तुम्ही खाचा तसं मी पण खातो चला चला माझी चप्पल द्या चला. माझी चप्पल द्या बाबा चप्पल हा, अजून एक माहित नाही बर बर आलोच चला हो पुढे अरे काय झालं अर्जुन दादा माहितीये का हे जे आता वरती युद्ध चाललंय का नाही हा ती इतकी लोकांची परिस्थिती अवघड होणार आहे बघ ना गॅस महाग झाला ते पेट्रोल महाग झाला आता त्याच्यामुळे तर मी का गाड्या लावल्या आतमध्ये आज सायकली फिरतोय आणि खुशाला का त्या सागरेने माझी सायकल नेली चोरून त्याला काय डोकं आहे का जाग्यावर अरे सागरे काय डोक्यावर पलट्यासारखं करतंय आला का खुशाल मला विचारून न्यायची ना मी का फिरतोय माझ्या गाड्या आत लावल्या तिथून सायकली फिरतोय का तर पेट्रोल महाग झाले कुठे तर आपले 4 पैसे वाचतील माझं ते झालंय अध्यक्ष मला तर घरी तोंड दावायचा जागा नाही नुसतं असं जातो बायकोनं लगेच आणली का गॅसची टाकी आता काय मिळणार तर कुठनं आणू अहो लय अवघड माणसाला खाती आलं इतकी बेकार अवस्था आहे आणि अजून सुद्धा पुढे तुम्ही बघा काय बिकट अवस्था होती ती अध्यक्ष एक आपण करू हा. मी जरा डोकं चालवतो आता काय करू हा. 1000-2000चं कुठंतरी जुगाड केल्याशिवाय मार्गच नाही तीच हजार रुपये आपण बायकांना दिल तर बायका खुश अहो लय खुश होतील आता टाकी तर नाहीच हो मग ते 1000 रुपये जरी दिले तर खुश होतील कमीत कमी जेवणाचा तरी जुगाड होईल त्यासाठी काहीतरी करू चला अध्यक्ष भूक लागली ना. ए आरला का तुला आता चाललोय ना आपण रानात बघू की थांब की जरा का तुझं सारखं बुकासाठी चाललोय ना सकाळ धरण काय खाल्लं आला का हा, लिंबे चल. आमची बी कुळकुळ करतेत कॅतडी तुला का आताच चिचा खाल्लं नाही होय चल आलाय भूक लागली फुक सागर फुक टाकी घेऊन भूक त्याचं सायकल डोकं होतंय. जायला. त्याचं डोकं आहे का जाग्यावर खुशाल सायकल नेतो या आता बायको माझी खुश होणार पण आता तिला मी हिसका दाखवणार टाकी आणताय का टाकी आता टाकीच आणली आता आपण दोघं घरी जाऊया डबल शीट घरी आता अध्यक्ष आला का सागर तुझं डोकं जाग्यावर आहे का खुशालला का माझी सायकल चोरून नेली होय अहो अध्यक्ष काय झालं माहितीये का बायकोची न माझी भांडणं लय झाली आर पण विचारून न्यायची ना सायकल आपण ऐका की लय भांडणं झाले मी तावातच निघालो मला म्हणले टाके आणून द्यायची ताकद नाही तुमची म्हणून मी डोकं चालवलं आणि बघतोय तर मी गाडी नाही आणली आणि काहीच नाही आणली तुमची सायकल दिसली रस्त्याला लावलेली मला वाटलं दुसऱ्याचीच आहे अरे हो पण बरोबर आहे पण तुझ्या ह्या सायकल नेण्याच्या कारणाने 4 खून पडला असतं की माझ्या हातनं काय? मग मूर्ख आहे काय अहो अध्यक्ष तुम्ही खून करता मला माहित आहे पण काय झालं मला वाटलं दुसऱ्याचीच आहे मला काय माहिती तुमची असती तर नसतं मी हात लावला पण काय झालं तिथं दिसली की म्हणलं आता टाकी कशा वाहनाची म्हणून पळवली सायकल अरे सागरला का आज तू आज बघतोय आज काय परिस्थितीला काय युद्धात आहे का नाही लोकांना गॅस मिळाला का पेट्रोल मिळालं इतकी बिकट आता माझ्या गाडीला का सायकल कुठे 4 पैसे वाचवायसाठी आणि खुशाला का तू सायकल पळवतोय वर माझी बर अध्यक्ष आता हो का आणली कशी तरी टाकी आज तुम्हाला सायकल आणून देतो मी मला टाकी तर घरी नेऊन द्या फक्त बरं तर काय करू नको जा तू हा जाऊ का जा आणि परत असं काय करू नको नाही खुशालला का गपचिप नेतोय सायकल ह्याला काय डोकं आहे का रे? अगं काय सरपंचाच्या आबरूला का घालावती तू कशाला आबरू जाते सरपंचाची
सरपण गोळा मला तोडायला लावलंय वय आणि मग सरपंचाला खायला लागत नाही वे हवा खाऊन जगतो का काय सरपंच आबरू जाते पहिला का तुझा स्वतःच स्वतः सरपंच तोडून तो गोळा करून आणावा. माझी आबरू घालावती का मला जर एखाद्याने बघितलं खायला लागतंय काय ना म्हणते 3 टाइमिंग खाताय ना घरात खाताय का हिच्या फोडं डोकं आउट झालंय बाबा गावाचं खाऊन खाऊन पोट सुटलं आणि आता ही काम लावलं हिनं मला नाहीतर मग गॅसची विल्हेवाट करायची बघितलं कोणी तर काय म्हणते गावाच खाऊन खाऊन जाड झाला ह्यो आणि आता ह्यो सरपंच तोडून तोडून पाताळ होईल याला गॅसच मिळाला नाही पाहिजे तोडतो बाबा कोणी तुझ्या खायचं पुढं. होतं गावाचं खायला तोडा पुढे बघून उरका काय सरपंच केलंय म्हणजे काय करणार मी तर ए तोडलेलं गोळा कर गोळा पहिलं मग गोळाच करते का दिसा कर लवकर होय वा तुम्ही म्हणता संसार म्हणजे रथाची हो रथाचे 2 चाक आहेत हो बरोबर आहे की? बरोबर आहे का नाही हो मग रथ काय एकच चाकानं वाढायचा आहे वय आणि मग वाईस घरातलं केलं म्हणून काय बिघडतंय उरका पटापटा तोडा बर तू पण गोळा कर पटपट करते मी गोळा आणि एवढी तुम्हाला आबरूची काळजी हा तर मग गॅसची टाकी आणा की मी कशाला लावेल तुम्हाला सरपंच तोडाय अगं बघितलं कोणी तर म्हणतोय मी सरपंच काय रे काय झालं आयो करायला काय नाही ही वय तुमची काम अरे नाही बाबा ती मदत करत होतो तिला वाईच असली वय मदत तुला का गावचा सरपंच आहे मग सरपंचाला खायला लागत नाही वे अहो पण असली काम अरे केलं म्हणून काय झालं नाही राव आम्हाला बघत तुम्ही करत नाही तुम्ही खाता का नाही घरी अहो तसं नाही सरपंच बाई पण खुशाला लाकडं तोडायला लावली तुम्ही त्यांना मग तुम्हाला माहित नाही आता गॅस बीट भेटा ना ती हो सरपंच बाय तुम्ही गॅस काय करताय गॅसची तुम्हाला लय काय काळजी करायचीच गरज नाही गॅस माझ्याकडे आहे काय बोलतोय अख्ख्या दुनियाला भेटा ना तुम्हालाच बरं भेटलाय तुम्हाला काय करायचंय असेल त्याच्या कुठं तरी सांग तुम्हाला एक सांगतो हा तुम्हाला तर गॅसचा रेट माहित आहे 6,000 5,000 शिवाय नाही हे यार काय बोलतोय नाही सरपंचाला काय कमी जास्त काय तुमच्यासाठी 3,000ला देईल काय काय नाही 3 बिन तुमचं काय नाही काय नाही सांगते हाय टाकी 2,000 देईन 2,000 तो 1 रुपये पण देणार नाही बर जाऊन द्या अध्यक्ष बरं आपल्या आपले साहित्य सरपंच आलोच घेऊन लगेच हा, या. लगेच आलो हो चला अध्यक्ष ये लवकर सरपंच घेऊ का नको? लागेल तुम्हाला हा देते हा, सरपंच दुधाचा काय राव पाहिजे. तुम्ही? हो चांगला देते बर तोडलेलं तर मुळी बांध आणि ये डोक्यावर घेऊन हा तुम्ही कुठे चाललाय पुढं बरं उचलू लागतो का तुला आणि बांध, मग? बांध. ती कावळीचं येल घ्या बांधायला आला का अर्जुन दादा त्या सरपंचाजवळ तोंड फाडून बसलाय कुठणार देणार आहे टाकी अध्यक्ष सागर बघा नाही तर सागर चुना घाला आपल्या नावानी मी आहे की चला आता ते गेला असं सायकल द्यायला घरी लवकर जावं लागलं आपण जाऊ तिच्या घरी तुला असा तो उलटा आहे का नाही उलटा गॅसवर भाजीन चल बडे सारखंच मग ते खायचं भूक लागली मग तोंड हाणीन चल त्याला काय कळतंय केलंय ना जुगाड शांत बस अर्जुन दादा प्लेन फसला नाही पाहिजे वहिनी ओ वहिनी अहो मीच आहे वहिनी बोला की भाऊजी काय म्हणताय अहो काय नाही सागर भेटला होता हा हा गॅसची काहीतरी टाकी भरून घेतली ना हा घेतली की मग अशीच आणली त्यांनी अहो तो म्हणत होता लिकीच टाकी या पण तुमच्या बेब्याने तू येईनच घरी मग आम्हाला म्हटला तेवढं टाकी घेऊन या गॅसची टाकी हो कुठे टाकी बघा बरं आणा बरं हाय की इथं आणा टाकी हा असू दे आता ही टाकी लिकेज आहे मग घेऊन जातो आम्ही पण त्यांनी काय म्हणलं नाहीत मला टाकी कशी काय घेऊन अहो जात विश्वास आहे का नाही काय वाटलं तर लावा फोन हा त्यांच्याकडे कुठं फोन आहे तवा मग तुम्हाला एवढा विश्वास नाही राव वहिनी अध्यक्ष असं करा की टाकी उलटी करा आपण दोघांना हा बरोबर मग कळलं काडीपिटी आणा वहिनी तुम्ही काडीपिटी आणा काय माझं घर उडून जाईल ठेवा खाली खाली अहो, ठेवा मग तुम्हाला ठेवा माझ काय घर उडवायचा प्रयत्न करता का काय तीच सांगतोय मग खरंच चांगलं टाकी लिकेज आहे यावं बरोबर न्या सावकाश न्या.
सावकाश सावकाश जा. हा तुम्ही बिंदास राहा आणि सागरला सांग नाही का अडचण. टाकी बदलू ना. हो हो वहिनी बिंदास राहा बिंदास आण तू. ए यार गप बाबा चल तू पटापटा तुला लाका काय तुला सारखं बुक बुक करत या. आता दमून गेला जीव पण आता वय तुला वय सुट्टी देते. टाकी आणूनच दिली मला बी काय म्हणतात सागर म्हणतात आता तुला दाखवतो माझा हिसका. जया पाणी घेऊन ये पाणी. आले धर. बरं वाटलं. बर आता एक काम कर मस्त मध्ये चहा बनव काळा कडक. कशाचा चहा बनवू? कशाचा बनवू म्हणजे हा अरे तुला सकाळी टाकी आणून दिली की टाकीसाठी मला हाणलंच ना. टाकी आणून दिली तुला चहा बनव. नाही की टाकी ते तुमचे मित्र आले होते की अध्यक्ष अर्जुन दादा आले होते आणि ते म्हणले की सागरने सांगितलंय की गॅसची टाकी लिकेज आहे म्हणून. ते मला घाबरताय तुम्ही मला घाबरताय म्हणून ते मला बोललं नाही तर. काय हा असं म्हणलं आणि टाकी घेऊन गेलं. टाकी घेऊन गेल्यात कोण आहे अध्यक्ष अर्जुन दादा. हा आणि लिंबू बी होता त्या संग. अरे तू काय डोक्या बिक्या पडली मला हाणलं तर त्यांना टाकी दिली तू. आता अगोदर आहे ना त्यांना बघतो मग तुला बघतो. अर्जुन अध्यक्ष आता तुम्हाला सुट्टी नाही गडे. आता माझं काय खरं नाही गड्या. आता काय खरं नाही माझं. काय जायला चल बाबा अरे लय तुझ्या पोटाचं आता बघितलंय आम्ही. हो एक मिनिट खाली ठेव खाली. सरपंच बाहेर या. बाय 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 आणली बाई टाकी. आणली की तुम्ही मगाशी म्हणला म्हणून आणली. सरपंच बघावतोय का आम्हाला काय त्यांना लका लाकड. पण जेव्हा भावाची मैत्री सरपंच अध्यक्ष आहे ह्या माणसासाठी केलं बरं का. होय, आता होय. मला ते बघावलं नाही. असं दोस्त पाहिजे बघ. हा आता होय. एक काम करा पैसे घेऊन या. पैसे देते की लगेच मी. सरपंच बाई तागिरी तिकडे अरे थांब की काढून तरी देतोस का नाही. तुला लका काय तर मला द्यायच्यात की. सरपंच काय अडचण आले ना परत सांगा. लय टाके येत आपल्याकडे. काय करायचं ठिकाणी घरी असू द्या. जा. गावात बघा की कोणाला पाहिजे का. काय गावात गेलं नाही तुम्हाला रावले लागतं या ऐका ही टाकी मग सरपंच तोडत होतो गावात करू नका. माझी आला सरपंच इकडचे तिकडे होणार नाही राव. चाकली मोठ 1.25 लाखाची काय विश्वास आहे का नाही? हा. बरं तेवढं जोडू लागा की हातून. आता तुम्ही जोडा. आता काय स्वयंपाक करून देऊ का. जा तिकडे स्वयंपाक कर. हे सरपंच जातो आम्ही. चल अरे नेके उचलून काय बघते आता भरल्या टाकी मी न्यायची का. घरात धरू लागते मी पण. बरोबर. अयो हे भरलेली टाकी का. मोकळी दिली काय मोकळीच आहे. लावला चुना सरपंचाला. हाय मित्र गावचं. का अवघड जरा आता थांबा आता त्यांच्याकडे बघतोच. बघतो म्हणजे काय जाऊन पहिले माझं पैसे घेऊन यायचं. लगेच घेऊन मला काही सांगू नका. नालाय कुठली माणसं असले जोडल्यात ना हॉटेलला ना पोटाला. गेलं का नाही 2000 रुपये तसंच. अध्यक्ष कस काय आपलं डोकं. आला का अर्जुन दादा इतका हुशार होता म्हणून मला माहिती नव्हतं का. मग खरंच का काम केलं. पण ते जाऊन दे आपलं अरे, व्यवहारानेच देणार का अर्थ का. थांब जरा हे अर्जुन दादा हजार आलं. अरे हे माझं इथं थांब जरा तुला देतो मी. अर्जुन दादाचा 10 आणि माझं 10 ही तुला 20 आणि खाता पोटभर खा. माझं भागत नाही 20 रुपयाने. अरे मग तुला किती द्यायचं. 500 द्या 500. अर्जा तिकडे चला अर्जुन दादा अर्जा सुट्टी नाही. सरपंच सरपंच थांबा. पैसे कुठे पैसे टाका सगळं मिळतील पैसे. थांबा लय हाणलं राव आम्हाला तुम्ही.
अरे हाणले म्हणजे अजून हाणलं पाहिजे सागर. अध्यक्ष लाज वाटते का हा हो सागर सुरुवात तू केली सागर माझी सायकल तू चोरून नेली अरे सायकल लका, चोरून नाही नेली मग? लावली का नाही घरी नेऊन हा? लका, कसं दिवस काढतोय आम्ही आज या देशात चाललंय काय हा आज युद्धामुळे लोकांना अन्न पाणी नीट मिळाना गॅसची टाकी नाही पेट्रोल महागाई तेलाचा डबा 3,000 करणार काय अरे मी खुशाल का गाड्या माझ्या एवढ्या असताना मी दारात गाड्या लावल्या सायकली फिरतोय का तुझ्या गाड्यांचा जाळ कर अध्यक्ष पण माझी टाकी कुठे चुकलं आमच्याकडून ही अर्जुन दादाने डोकं चालवलं आणि ही माझ्या अंगलट आले मी तसा आहे का व्यक्ती डोक्यानं तर गावाचं वाटोळ झालं की पार माझी टाकी कुठे माझी टाकी कुठे टाकी मी अजून तुझी सायकल नेली अध्यक्ष पहिलं माझं अरे पैसे. देतो की का थांबा गेली तू नाही नाही म्हणजे अध्यक्षाने काय केलंय सरपंच माणसं आता खरंच या युद्धामुळे अडचणीत आहेत लोकांना टाक्या भेटणार आज सगळी महागाई वाढली म्हणून तुम्ही असलं धंदा करताय म्हणजे जो अडचणीत आहे ज्याला गरज आहे त्याला मदत करा पण असली वय मदत त्याला का दुसरं काढताय वैर नका सरपंच काबाड्याचा आर्या. अरे सागर मला सगळं मान्य आहे, चुकलं आमच्याकडून अरे पण आणि- माझ्याकडे तरी काय टाकी आहे मी बी आणलेलं कष्ट करून मग आपापाचा मार्ग गप्पावारीत जातो ना माझी टाकी तू नेतोय म्हणल्यावर हा मला मोकळी आणून दिली कार चुकलं ते काकडून चुकलं घ्या. आमच्याकडून. बस करा टाका लापाड्या बसाला घाम गाळा चुकलं. घाम व्हायचं हो का पैसा कमवा पण कष्टाने कमवा अध्यक्ष असला पैसा जय जात नाही आणि माझी मला टाकी द्या एवढंच मला म्हणायचंय आणि अगदी मदत बरोबर. करायची असेल तर प्रामाणिक करा पण कष्टाने माझं पैसे कष्ट करा आणि देतो. कष्टाने पैसा कमवा काय एवढंच सांगायचं यातून असलं आम्हाला- धंदा करून पैसा कमवू नका पैसे बरं आहे. पहिले टाकायचं नाही तर हो का परत मग आणि टाकी कुठे आहे माझी देतो टाकी हा टाकी घरी आणि सरपंचाचे पैसे द्या पैसे द्या पहिलं अर्जुन. पैसे द्या कार वाटणे बी करून मोकळं झालं एकमेकाच्या खिशात कार आता सागर ह्यातनं चांगला बोध मिळाला शिथून पुढे कष्टाचा 1 रुपया कमवायचा पण प्रामाणिक कमवायचा प्रामाणिकच काम व्हा अशा लाबाड्या नका करू 1000 ह्या आणि हे 1000 आणि माझं दोन असली कारण असली नाटकं करू नका का माहितीये का एखाद्याला खरंच गरज असते त्यांना अडचणीत तुम्ही आणता तुमच्यामुळं पैसा जास्त जातो अगदी कळलं खरंय अगदी खरंय बर चला आता सरपंच ह्या चांगल्या गोष्टी मार्गाने कमवा. आणली हो, हो, टाकी हो. मी तुम्हाला चालेल. मस्त मध्ये चहा पाचतो चला